बंद झालं, टायमिंग बंद. आज आम्ही या ठिकाणी श्रीलंकेमध्ये आलेलो आहोत. आदरणीय भिक्खुणी संघमित्ता, सम्राट अशोकांची कन्या भिक्खुणी संघमित्ता यांनी महाबोधी वृक्षाची फांदी जी आणून त्या श्रीलंकेला लावलेली आहे. श्रीलंकेचा राजा किस्स यांच्या माध्यमातून बोधी वृक्षाच्या फांदीची मागणी केली सम्राट अशोक राजांना. सम्राट अशोक राजांनी भिक्खूंना सल्ला विचारून ती फांदी श्रीलंकेला त्या राजाकडे सुपूर्त केली संघमित्ता भिक्खुनीच्या माध्यमातून. हा असा इतिहास आहे. तर हे असा अफाट असा हा बोधी वृक्ष वाढलेला आहे. आता बोधिवृक्षा तथागत गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं. बोधिवृक्ष हे ज्ञानाचं प्रतीक आहे. श्रीलंकेमध्ये बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं ज्या ज्या ठिकाणी वृक्ष असेल त्या ठिकाणी पूजा वाढली जाते आणि श्रद्धापूर्वक आणि सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. नमो बुद्धा. एक सिक्का डाल दो उसमें और फाड़ो।